वाह भाई, वाह भाई, आ गए वाह भाई। और अजलान पटेल हमेशा एक ही चीज कहते हैं, इंजॉय करना है, इंजॉय कीजिए अब। लेकिन मुकाबला बड़ा है, मुकाबला इंपॉर्टेंट रहेगा यहाँ एसए स्पोर्ट चांडवे के लिए। वाह भाई, अजलान पटेल एंजॉय करने का मौका देंगे आप दर्शकों को अपने बल्लेबाजी से। साथ में अरसलान पल्लवकर मैन इन फॉर्म, और अच्छी बल्लेबाजी रही अरसलान की जानिब से बात किया तो। लेकिन सामने ऋतिक चालके, पिछला मुकाबला थोड़ा सा महंगा रहा था ऋतिक चालके का, पहले ओवर में 23 रन खर्चे थे। चलिए मैच की शुरुआत होनी चाहिए। दूसरा मुकाबला आज के इनका एसए स्पोर्ट 15 मिनट का टाइमर लग चुका है। 3 ओवर में आपको 3 ओवर खत्म करने 15 मिनट में। इस बार देखिए पहले गेंद बैकफुट पे कट शॉट जरूर खेला था, डीप पॉइंट की दिशा में खेला हुआ शॉट, कारपेट के सारे गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। देख रहे हैं स्क्रीन पर नजर आ रहे किस तरह से कट शॉट खेला था, बैकफुट पे इंतजार किया गेंद का और एक अच्छा शॉट देखने मिला। दूसरी गेंद फिर एक बार ऋतिक की गेंद को जाने दिया, थोड़ी से नाराज जरूर नजर आएंगे, गेंद गिरते थोड़ी सी नीचे जरूर रही थी। हवा का रुख देखिए कितनी तेज हवाएं चल रही है, बल्लेबाज के लिए अच्छी मदद है। लेकिन पिछले मुकाबले में हमने देखा 24 गेंदों में 58 नहीं बने, लगता था इस मैदान पे 80 रन भी सेफ टोटल नहीं है। लेकिन जिस तरह की गेंदबाजी रही अब्दुल्ला शिरोडन की जानिब से, दबाव बनाए रखा है एसए स्पोर्ट चांडवे के ऊपर। तीसरी गेंद लेकर इस बार देखिए ताकतवर शॉट जरूर खेला है, ऊंचाई ज्यादा, दूर है उससे भी ज्यादा, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। क्या बेहतरीन शॉट देखने मिला अरसलान पल्लवकर। पहली गेंद पे बाउंड्री, दूसरी गेंद पे डॉट, तीसरी गेंद पे सिक्सर देखने मिला। ये बल्लेबाजी अरसलान के पास। इस बार देखिए फिर एक बार बैकफुट पे कट शॉट जरूर खेलना चाहते थे, अंपर का इशारा, डॉट गेंद। 4 गेंदों की बात किया तो स्कोर जब पहुंचा 10 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। आसिफ अली मुकादम भी आज मैदान पे नजर आ रहे, शांत नजर आ रहे। कल का मुकाबले 2 मुकाबले काफी टफ गुजरे आसिफ अली मुकादम के लिए। एक तो क्वार्टर फाइनल का मुकाबला, उसके बाद फाइनल का मुकाबला। एक कप्तान के रूप में टफ होता जरूर है, लेकिन कहते हैं ना आपने टीम अच्छी बनाई है। इस बार देखिए अच्छा शॉट जरूर देखने मिला, लॉन्ग ऑफ की दिशा में खेला हुआ शॉट, गेंद के पीछे आते हुए सिकंदर गजगे, क्या गेंद को रोकेंगे? गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे 4 रन, स्कोर जा पहुंचा है। अच्छा इंपॉर्टेंट होता है, लेकिन क्या बल्लेबाजी करे। 5 गेंदे 14 रन बिना किसी विकेट के नुकसान पर अरसलान पल्लवकर। लेकिन ऋतिक चालके ये भी अच्छा खिलाड़ी है। इस बार देखिए पटकी हुई गेंद जरूर थी, शॉर्ट टर्म पुल किया है, पुल होगा क्या पावरफुल? आनस आनस आनस, कोशिश पूरी थी लेकिन गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे 6 रन, स्कोर जा पहुंचा 20 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। हुआ ऋतिक चालके का, लेकिन अब अजलान पटेल सामने, अनस पांसारी, दोनों यंग टैलेंटेड खिलाड़ी अपने गांव के लिए किस तरह का क्रिकेट खेलते। इस बार देखिए ताकतवर शॉट जरूर खेला अजलान पटेल ने, मिड विकेट की दिशा में खेला हुआ शॉट, ऋतिक चालके गेंद के पीछे आते हुए अच्छी फील्डिंग देखने मिला। उसी बीच में 2 रन जरूर पूरे किए, खराब थ्रो जरूर देखने मिला अनस पांसारी।
3 रन खाते में जुड़ेंगे। इस 3 रन के साथ स्कोर जब बचा 23 रन। अच्छी 2 विकेटों के बीच में फ्रेश ले गए। बात किया तो फ्रेश क्रिकेट खेला जा रहा है। अब इब्राहिम मिलन महार के जानिब से। ऐसे स्पोर्ट चांडवे थोड़ी सी थकी जरूर होगी, पहला मुकाबला उन्होंने खेला था अब्दुल श्रीवर्धन के सामने। 1.1 गेंद की बात किया तो इसको जब बचा 23 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अब स्ट्राइक पर अरसलान पल्लवकर। जितनी ज्यादा गेंदें अरसलान खेलेंगे ना, एक विशाल टोटल खड़ा हो सकता है। इस बार देखिए लो फुल्टा दान की गेंद जरूर थी, ताकत भरा शॉट जरूर खेला है। सिकंदर कसगे के मस्तक पे दस्तक, गेंद सीधा सीमा रेशा पार ने षटका। नौमान जी नारकर साहब इनका भी का आमद हो चुके हैं, उनका एक खैर मकदम मैनेजमेंट के जानिब से। आइए आप आए, बाहर आई। लगातार मेहमान आ रहे, गांव के हजरत हो, बाहर से भी आने वाले हर हजरत का जिस तरह से फर्ज समझा है ना मैनेजमेंट ने, उनका इस्तेकबाल करना, उनका वेलकम करे फूलों का गुच्छा शॉल देकर। इस बार देखिए फिर एक बार फुल्टादान की गेंद जरूर थी, लेकिन इस बार पेस के साथ बीट जरूर किया अरसलान पल्लवकर को। नो मैच लैंड में गेंद जरूर गिरी, उससे बीच में दूसरे रन की कोशिश नजर आ रही है। क्या दूसरा रन पूरा किया है, और दूसरा रन भी आसानी के साथ पूरा किया। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा 31 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। सिक्सर तो लगा रहे, बाउंड्री तो लगा रहे अरसलान पल्लवकर, लेकिन उसी बीच में जिस तरह से विकेटों के बीच में 2 लगा रहे। इस ओवर की बात किया तो 5 रन भाग के टोटल बनाए अरसलान पल्लवकर ने। 8 गेंदों में 28 रन अरसलान पल्लवकर, 1 गेंद पे 3 रन अजलान पटेल। अच्छी पार्टनरशिप दोनों ही बल्लेबाजों के साथ चल रही है। अजलान पटेल अच्छा कैमरा वर्क करते, अच्छी बल्लेबाजी कर रहे। उसी तरह से एपी लाइव इवेंट्स के ओनर है अरसलान पल्लवकर। पिछले 2 साल की बात की जाए तो काफी चर्चे में रहा है इनका चैनल, और काम अच्छा करोगे तो नाम होते रहता है। इस बार देखिए फिर एक बार ताकत भरा शॉट जरूर जरूर खेला है, ऊंचाई ज्यादा, दूरी उससे भी ज्यादा, गेंद को भेजा फिर एक बार बाउंड्री लाइन के बाहर। फिर एक बार अनस अनस के ऊपर दबाव ज्यादा है, सामने अरसलान पल्लवकर दबाव ज्यादा है। कुछ खिलाड़ी दबाव में निखर जाते हैं तो कुछ बिखर जाते हैं। अब बिखरने का वक्त नहीं तो निखरने का वक्त है, आपको करनी पड़ेगी उस तरह की गेंदबाजी। यस ओके ओके, अगली बार ध्यान रखेंगे। डीजे नवजोत, थोड़ा जल्दी आपका डीजे बंद करना है। डीजे नवजोत उनके काम के हिसाब से ही काम कर रहे हैं। इस बार देखिए पैरों पर गेंद जरूर थी, लो फुल्टादान की गेंद जरूर देखने मिली, मिड विकेट की दिशा में खेला हुआ शॉट। तौरिक अंतुले आए, गेंद के पीछे अच्छी फील्डिंग जरूर देखने मिली, उससे बीच में 1 रन पूरा किया। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 38 रन। अड़तीस रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अभी भी एक गेंद आना बाकी, अच्छा टोटल सेट हो रहा है। बात किया तो इब्राहिम मिलन महार की जानिब से। इस बार देखिए अच्छी गेंद, अच्छी नीचे गेंद जरूर रही, फंबल देखने मिला शेब अंतुले के जानिब से। शॉट फाइनल के खिलाड़ी ने भी फंबल किया, लेकिन उससे बीच में 1 रन जरूर पूरा हुआ। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 39 रन। एक रन का महत्व होता है, 22 के रूप में 1 रन जरूर देखने मिला। 2 ओवर की बात किया तो स्कोर जा पहुंचा 39 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अरसलान पल्लवकर 10 गेंदे 35 रन, अजलान पटेल 2 गेंदों पे 4 रन। अच्छी बल्लेबाजी इब्राहिम मिलन महार के जानिब से। पिछले मुकाबले में अच्छी गेंदबाजी की थी अनस ने, जब दूसरे ओवर में गेंदबाजी पे आए थे अच्छी गेंदबाजी की थी। तौरिक ने अच्छी गेंदबाजी की थी, गेंदबाजी अच्छी रही थी जाहिद बांतुले की जानिब से। 58 रन लग रहे थे कि बनेंगे जरूर, लेकिन मुश्किल हुई, 1 रन से मुकाबला हारी ऐसे स्पोर्ट चांडवे। लेकिन ये मुकाबला जीतना चाहेंगे जाहिद बांतुले, कहाँ शाम तक रुकना है, और शाम तक रुकना है तो फिर मुकाबला आपको जीतना पड़ेगा। तीसरी ओवर लेकर टीम के जानिब से तौरिक अंतुले किस तरह की गेंदबाजी करते। इस बार देखिए लो फुल्टा की गेंद जरूर थी, लॉन्ग ऑन की दिशा में खेला हुआ शॉट, गेंद को भेजा फिर एक बार बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन।
करे आजलान पटेल कहते जिस तरह से मैं कैमरा पे हाथ घुमाता हूँ ना, जिस तरह से कैमरा को कंट्रोल करता हूँ ना, उस तरह से अब मैं मुकाबले को कंट्रोल करूंगा। और वही देखने मिला उनकी बल्लेबाजी में। पहली गेंद पे सिक्स जरूर खाया, दूसरी गेंद अच्छी गेंद, फर्नीचर डिस्ट्रॉय। आजलान पटेल को यही कह रहे होगे तारिक अंतुले, अगर तुम्हारे पास ताकत है, क्षमता है बल्लेबाजी में, तो मेरे पास घुमाव है गेंदबाजी में। डीजे दो गेंदों की बात किया तो इसको जब बचा 45 रन, एक विकेट के नुकसान पर। न्यू बैटर इन सफवान नजर आएंगे, सफवान हाफिज साहब, एक और कैमरामैन। माफ कीजिएगा, हाफिज साहब का कॉम्बिनेशन थोड़ा सा सेम लग रहा था। सफवान आते ही ताकतवर शॉट जरूर खेला है, डीप स्क्वायर लेके दिशा में। ऐसा लग रहा है सफवान कहीं डगआउट से सेट होकर नहीं आए, गेंद को भेजा बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन, ताकत है, क्षमता है। देख लेते क्या बल्लेबाजी देखने मिली। तो बैक ऑफ लाइन गेंद जरूरत है, आरे बल्ले से शॉट जरूर खेला, गेंद को भेजा बाउंड्री लाइन के बाहर। 6 रनों के लिए स्कोर जा पहुंचा है 51 रन, लॉस ऑफ 1 विकेट। क्या बल्लेबाजी चल रही है। इब्राहिम मिलन महार अटैकिंग क्रिकेट खेल रही है ऐसे स्पोर्ट 94 के सामने। फिर एक बार ताकतवर शॉट जरूर खेला था, ऊंचाई ज्यादा दूरी कम। कौन पकड़ेगा कैच। पहले लग रहा था उबैद कैच पकड़ते, शिव अंतुले कैच पकड़ रहे, आखिरी वक्त पे सबको रोका और यही कहा अब गेंदबाजी में करो तो कैच भी मैं ही पूरा करूंगा। अच्छा कैच देखने मिला तारिक अंतुले के जानिब से, लगता हुआ दूसरे विकेट का पतंग। एक सिक्स जरूर देखने मिला। बल्लेबाज में बात किया तो सफवान के जानिब से, लेकिन दूसरी गेंद पर विकेट लिया। पवेलियन भेजा सफवान को। न्यू बैटर इन फवाद झटाम नजर आएंगे। फवाद किस तरह की बल्लेबाजी करते। अच्छा क्रिकेट सफवान की जानिब से, 2 गेंदे के लिए 6 रन बनाए। लिमिटेड ओवर में इसी तरह की बल्लेबाजी होनी चाहिए, ज्यादा गेंदे आप वेस्ट मत कीजिए। एक आध सिक्स लगाई, एक आध बाउंड्री लगाई, उसके बाद आपका विकेट भी जाता है ना, तो भी ज्यादा दबाव बनेगा नहीं। फवाद झटाम नजर आएंगे। अब किस तरह की बल्लेबाजी करते सामने तारिक अंतुले। तारिक अंतुले ने अच्छी वापसी देखने मिली, विकेट लिया, लेकिन अब विकेट गुच्छों में लेना पड़ेगा। लगातार वो डॉट गेंदें करनी पड़ेगी, वो दबाव बनाना पड़ेगा अगर आपको अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा तो। दोनों टीमें लंबा सफर तय करके आई है, चांडवा हो महार हो, लंबा सफर है दोनों महार तालुके की टीमें। लेकिन यहाँ अब अच्छा खेल दिखाना पड़ेगा। मुस्तकीम मुर्जुक ये कहते दिन अच्छा होना चाहिए, दिन अच्छा होना चाहिए। आपके जो पिछले आंकड़े जो है ना, उस पर ज्यादा चर्चा होने से कुछ होता नहीं है। आपका दिन अच्छा होना चाहिए, आपका समय अच्छा होना चाहिए। आपने किस तरह का क्रिकेट आज के दिन में खेला है वो इंपॉर्टेंट रहेगा इस मुकाबले के चलते। 5 विकेट लेकर फिर एक बार तारिक अंतुले। इस बार देखिए पैरों पर गेंद फेंकने की कोशिश नजर आई थी तारिक अंतुले के जानिब से। अंपायर का इशारा वाइड। देख रहे हैं आजिम सर नजर आते, जेपी पैनल इनका बेहतरीन काम नजर आता हुआ। बंटी सर है, उसी तरह से हमारे पाटिल सर है। आजिम सर की बात की जाए तो अच्छा काम है। पाटिल सर टाइम लगा कर रखे, उसी तरह से जिस तरह से एपी लाइव इवेंट्स के जरिए आप लाइव कवरेज देख रहे हैं, एक एक मूवमेंट आपको दिखाया जा रहा है। इस बार देखिए बैकफुट पे इंतजार जरूर किया था, कारपेट के सारे खिलाड़ी शॉट गेंद के पीछे तो जाहिद भाई तुले सिंगल जरूर देखने मिला। काम अच्छा होना चाहिए, काम अच्छा होगा ना तभी आपका नाम बनेगा और आने वाले वक्त में आपको काम मिलेगा। काम ऐसा कीजिए कि फिर कोई आपको काम बोले, काम ऐसा मत कीजिए कि फिर आपको कहे बाबा मत काम कर। इस तरह का क्रिकेट होना नहीं चाहिए। इस बार देखिए बैकवर्ड पे इंतजार जरूर किया अरसलान पल्लवकर ने, बैकवर्ड स्क्वायर लेग के दिशा में खेला हुआ शॉट, गेंद के पीछे खिलाड़ी और पकड़ेंगे कैच लगता हुआ और एक विकेट का पतंग। अरसलान पल्लवकर बैक टू पवेलियन। अच्छी पारी जरूर रही थी अरसलान की, 11 गेंदों में 35 रन, लेकिन अच्छा कैच। रनिंग कैच थोड़ा मुश्किल होता है जब आप बैकवर्ड स्क्वायर लेके दिशा में रहते, थोड़ा मुश्किल जरूर होता है, लेकिन अच्छा कैच पकड़ा खिलाड़ी ने। इंपॉर्टेंट विकेट था, उनको पता है अरसलान पल्लवकर का कैच पकड़ना पड़ेगा और वो देखने मिला। मेन कैमरा के रूप में नजर आते हुए सुहेल ईसा ने। ऑपरेटर अच्छा करते लेकिन आज कैमरे को भी अच्छा नचा रहे। न्यू बैटर इन बिलाल नजर आएंगे।
बिलाल किस तरह का क्रिकेट खेलते। दबाव ज़्यादा है, मुकाबला भरा है, पता है यहाँ एसे स्पोर्ट के सामने एक अच्छा टोटल बनाना पड़ेगा। ये कैलकुलेशन नहीं होता है कि पिछले मुकाबले में 58 चेस नहीं की तो इसका मतलब नहीं है कि आने वाले मुकाबले में 70 भी चेस कर सकते। ये काबिलियत रखती है एसे स्पोर्ट महार। 3 ओवर की बात किया तो 13 मिनट में खत्म हो चुके 3 ओवर। तो अब जाहिद बैंतुले के पास काफी ज्यादा वक्त है, लेकिन सामने फवाद जटम, दोनों एक्सपीरियंस खिलाड़ी, काफी ज्यादा क्रिकेट खेला है दोनों ही बल्लेबाजों ने बात किया तो, और उसी तरह से जाहिद बैंतुले ने। लेकिन अब अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। काफी ज्यादा फील्ड में बदलाव किया जा रहा है शेख बैंतुले के जानिब से। 6 गेंदे, स्कोर जब पहुंचा 53 रन 3 विकेट के नुकसान पर। इस पर एक अच्छी स्लो रन जरूर फेंकी थी, पूरी तरह से बीट किया फवाद जटम को। 1 रन जरूर देखने मिला। इस 1 रन के साथ स्कोर जब पहुंचा 54 रन, लॉस ऑफ 3 विकेट। बानकोर फेस्टिवल सीजन 1 क्या शानदार रहा है। कौन कहेगा पहला सीजन है, जिस तरह से इसको ऑर्गेनाइज किया है। हम अच्छे डीजे सिस्टम भी देख रहे हैं, साउंड सिस्टम काफी बेहतरीन देखने मिल रहा है डीजे नवजोत की जानिब से। फिर एक बार देखिए स्लो रन, अब जाहिद बैंतुले सीख चुके, इनको समझ में आ चुका है अब स्लो रन फेंकनी पड़ेगी। अच्छी फील्डिंग अनस पांसारी के जानिब से। देखिए गिरते पड़ते बिलाल किसी तरह पहुंच चुके, उससे बीच में 2 रन जरूर देखने मिले। 2 रनों के साथ स्कोर जब पहुंचा 56 रन, लॉस ऑफ 3 विकेट। फवाद जटम दूसरा रन लेना चाहते थे, बिलाल को भी कोशिश यही नजर आई थी, लेकिन कहते हैं ना आपको क्रीज में आना जरूरी है। आपका विकेट बचाने की कोशिश होनी चाहिए। बिलाल पुरकर किस तरह से बल्लेबाजी करते, सामने जाहिद बैंतुले समझ चुके कि अब यहाँ स्लो रन फेंकना फायदेमंद रहेगा, और उसी तरह की गेंदबाजी कर रहे। तीसरी गेंद, फिर एक बार देखिए स्लो रन जरूर फेंकी थी, पैरों पर गेंद जरूर देखने मिली थी। आरे बल्ले से शॉट जरूर खेलना चाहते बिलाल पुरकर, लेकिन पूरी तरह से बीट किया। इस टूर्नामेंट को जिन्होंने पहला प्राइज दिया वसीम भाई प्रकार, वसीम भाई फैंस क्लब इंडिया। वसीम भाई का बहुत ज्यादा योगदान रहता है बानकोट में जब भी कोई टूर्नामेंट ऑर्गेनाइज होती है। पिछली टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज के लिए दिया था। इस बार के ताकतवर शॉट जरूर खेला, इंतजार किया और उस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजा 6 रनों के लिए। स्कोर जब पहुंचा 62 रन, लॉस ऑफ 3 विकेट। उसी तरह से इस टूर्नामेंट को जिन्होंने सेकंड प्राइज दिया वो सारा ड्रेडिंग एंड इपिक्स को इनकी जानिब से दिया गया। उसी तरह से यूट्यूब लाइव के लिए जिन्होंने स्पॉन्सर किया है वो इस्माइल भाई प्रकार। उसी तरह से बेस्ट फील्डर के लिए हसवारी ब्रदर्स। उसी बीच में देखिए जाहिद बैंतुले अच्छी गेंदबाजी करना चाहते हैं, स्लो रन गेंद जरूर फेंकी थी। पिछले गेंद पे 6 लगने के बाद ये समझ में आया था कि गेंद को थोड़ी सी दूर रखा जाए बल्लेबाज से, लेकिन इस बार गेंद ज्यादा दूर थी। हम देख सकते हैं रिप्ले में जिस तरह से गेंद गिरती बाहर निकली, वाइड एक्स्ट्रा के रूप में आएगा। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचाए 63 रन। इस बार देखिए आगे गेंद जरूर थी, आगे गेंद पूरी तरह से पैरों पर गेंद जरूर देखने मिली। उसी बीच में लेग बाइस के रूप में 1 रन जरूर जोड़ा। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 64 रन, लॉस ऑफ 3 विकेट। अच्छी गेंदबाजी हो रही है जाहिद बैंतुले के जानिब से। उसी तरह से इस टूर्नामेंट के लिए मैन ऑफ द सीरीज दिया है उद्यान रऊफ नारकर, इनके जानिब से जो साइकिल है। उसी तरह से बेस्ट बैट्समैन के लिए फरहान स्पोर्ट की तरफ से दापोली, इनकी तरफ से बैट है। बेस्ट बॉलर के लिए स्पॉन्सर किया है मुहिब उंद्रे ने। फिर एक बार अच्छी गेंद, अंपायर का इशारा ना बाकी, और अंपायर कह रहे अंपायर डॉट गेंद है, यस। और रिव्यू की मांग हुई बैटर की जानिब से। इस टूर्नामेंट को फर्स्ट ओनर के लिए जो एसी है वो फ्रेंड्स ग्रुप के जानिब से, फ्रेंड्स ग्रुप बानकोट की जानिब से। उसी तरह से डीजे जो आप देख रहे डीजे नवजोत, फेयर गेंद है, चलिए वैलिड गेंद है। इनिंग का खात्मा होता है, स्कोर जब पहुंचा है 64 रन, लॉस ऑफ 3 विकेट। आप जीतने के लिए 24 गेंदे और 65 रन बनाने। उसी तरह से जो डीजे के लिए स्पॉन्सर किया है वाजिद संगे और बासित संगे ने। उसी तरह से इस टूर्नामेंट के लिए जो बॉल स्पॉन्सर हुए वो जफर प्रकार जेडपी, इनके जानिब से। उसी तरह से और काफी स्पॉन्सर इस टूर्नामेंट में जिन्होंने कंट्रीब्यूशन किया है, फारूक खेरे, उसी तरह से उस्मान खेरेकर, सलमान अनवारे, सऊद दफेदार, कादिर टाके, सुफियान गावकर, शादाब मुकरी, सलाम चरफरे, उसी तरह से निहाल प्रकार, आजाद अनवारे, रफीक कामिल, उसी तरह से रियाज अनवारे, तजम्मुल मापकर, फाइज मौलाना, उसी तरह से जावेद मापकर, लियाकत नारकर और उसी तरह से शौकत उंद्रे। तो सभी का शुक्र है जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए स्पॉन्सर किया। स्पॉन्सरशिप इंपॉर्टेंट होती है किसी भी टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने के लिए। जब तक गांव के हजरात, नजदीक के हजरात, उसी तरह से जो पॉलिटिक्स में होते
समाज क्षेत्र में होते हैं, उनका सबका जब कंट्रीब्यूशन आता है और इस टूर्नामेंट में ऑर्गेनाइज करने के लिए इन सभी लोगों ने जिस हिसाब से कंट्रीब्यूशन दिया, उनका सबका शुक्रिया मैनेजमेंट के जानिब से। एक अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज करने में आपका काफ़ी ज़्यादा बड़ा कंट्रीब्यूशन है, थैंक यू। उसी तरह से आवाज़ में करेंगे बदल, सेकेंड इनिंग का आपको हाल सुनाएंगे दिवेकर एरिया का एक दमदार आवाज़ बात की जाए तो अनुज मोरे सर, थैंक यू। उसी तरह से नौमान जी नारकर साहब, इनका भी इस्तिकबाल किया जा रहा है मैनेजमेंट के जानिब से। मैं इमरान नारकर इनसे रिक्वेस्ट करूंगा। इमरान नारकर, इनके हाथों से सत्कार और सम्मान किया जा रहा है, इस्तिकबाल किया जा रहा है नौमान नारकर का। आए हुए सभी मेहमान का इस्तिकबाल करना अपना फर्ज समझते हैं। फ्रेंड्स ग्रुप बानकोट की बात की जाए तो फूलों का गुच्छा, उसी तरह से मोहब्बत भरी शॉल देकर। आसिफ अली मुकादम, आइए टीम के कैप्टन बानकोट टीम के, आइए आपका इंतजार हो रहा है। इमरान नारकर आपका इंतजार करें। चलिए फिर करेंगे आवाज में बदल, सुनेंगे एक बदलापुर का एक दमदार आवाज अनुज मोरे सर। चला वेळ घेऊ नका. टीम इब्राहिम 11 महाड संघ स्पीडअप करणं गरजेचं आहे. आमचे वजात नाडकर, फौजान मापकर, आसिफ अली मुकादम, इब्राहिम असतील, त्यानंतर इम्रान असतील. भरपूर मेहनत गेले, कित्येक दिवस कित्येक महिने ते करतात. आमचे आपण जर पाहिलं फैजलनी नाडकर, त्यांचं देखील विशेष आभार नक्कीच व्यक्त करू. नक्कीच आपण जर पाहिलं तर एका बाजूला मैदानवरती मॅच चालू आहे आणि अगदी जेव्हा जेव्हा मॅच चालू असताना खाताना पिताना फार मजा येते ती मॅच अनुभवायला. तर त्यासाठी स्टॉल्स देखील भरपूर प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतं. आमचे दहीमबाई यांचे तिथे ज्यूस सेंटर देखील आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं शरबत, मोहब्बत का शरबत म्हणून नेहमीच ओळखलेली आमच्या दहीमबाईची. जिथे जिथे या विभागामध्ये स्पर्धा असते तिथे तिथे नक्कीच तुम्हाला आमचे दहीमबाई तुम्हाला पाहायला जरूर मिळतील. आणि त्याच्यासमेत आपण जर पाहिलं तर वडापावचं सेंटर देखील तुम्हाला अरवसाचा पाहायला जरूर मिळेल. त्यांच्या समोर आपण जर पाहिलं समोसा सेंटर देखील आहे. सर्व काही तुम्हाला आनंद तिकडे पाहायला मिळेल आणि नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. चला यस मॅचला होते सुरुवात. देऊया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, लाऊड अपील. आणि इथे कुठल्याही प्रकारचा इथे आपण पाहिलं तर इशारा येत नाही अंपायरचा. डॉट बॉलने इथे सुरुवात केली आहे. नाईफला तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती या रिप्ले देखील पाहू शकतात. चांगले प्रॉपर अपडेट जरूर दिला जातोय प्रत्येक बॉलवरती. रिप्ले ॲक्शन, ओ क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी. अगदी पाठचा मधून हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि लेट अर्ली स्विंग तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. बॅटचा अर्ली स्विंग जिथे बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर हा बॉल ट्रॅव्हल. 65 धावांचा पाठलाग करायचा. एका बाजूला महाड, दुसऱ्या बाजूला चांदवे संघ खेळतोय. ओ इकडे फटका चांगला आहे, हेलिकॉप्टर उडवला. फिल्डर आहेत आणि त्या फिल्डरला फक्त बनावं लागेल. प्रेक्षक जाईल सीमा पार, चौकार.
चौकार नक्की झाला 1 पाऊस सीमा पार. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतात. हेलिकॉप्टर त्याला लॉफ्ट केलं होतं. पिकअप स्ट्रोक, क्या बात आहे, स्ट्रोक चांगला आहे आणि पिकअप केलं आणि अखेर बॉल सीमारेषा पार. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने आपण पाहतो आता दाफल एकदम अगदी सुरुवात इथे नक्कीच झाली. मी तर म्हणेन या बँक अकाउंटचा केवायसी झालाय. 4 धावा. पुढचा बॉल इकडे आता ऑन साईडला टर्न केला. फिल्डर तिकडे आहेत असलान पटेल आणि एक स्टायलिश कार्ड म्हणून नेहमीच ओळख राहिले मॅन फ्रॉम महाड. कॅमेरामॅन थोडंसं आमच्या अस्लानवरती देखील फोकस करा. एक स्टायलिश कार्ड अगदी त्यांच्या हेअरस्टाईलवरती सर्व महाडकर फिदात. क्या माता ऑन स्क्रीन आहेत असलान तुम्ही. बरं एकदा बॉल होती यार. नाईफ बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. बॉल होती यार. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे. हाफ ट्रॅकर बॉल इथे उडवलाय. फटका फसलाय की काय फिल्डर जज करतात आणि अखेर ही कॅच ड्रॉप आहे. कॅच ड्रॉप आहे. आमचे सोहेल देखील इथे नाराज आहेत आणि ते देखील सांगतात ही कॅच मेन होती. कॅच महत्वाची होती कारण की आपण काल देखील पाहिलं कॅचेस विन द मॅचेस. काल कॅच किती महत्वाची होती. ती शेवटची मॅच सांगून गेली जिथे आसिफ बाईने ती कॅच ड्रॉप केली आणि तिथे ती मॅच गमवावी लागली. ओव्हर नंबर 1चा खेळ चालू आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. जरूर एक षटकार आला, जरूर एक चौकार आला तरी देखील धावफलक 7 या धावसंख्येवरती आहे. इकडे फटका चांगला आहे. नो लुक स्ट्रोक पाहायला मिळतो ऑन साईडला. अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला. इकडे गॅप मोठा आहे आणि नाही धावांचा टोटा आहे. अलॉंग विथ कार्पेट, कार्पेटच्या साह्याने आलाय चौकार. 4 धावा इथे नक्कीच मिळतात आणि अगदी नो लुक शॉट तुम्हाला पाहायला मिळतो. क्या बात आहे. पाहिलं देखील नाही आणि त्यानंतर अलॉंग विथ कार्पेट, कार्पेटच्या साह्यानं हा 4 धावा नक्कीच ऍड झाले स्कोर कार्डवरती. आपण आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतात. कालपासून आमच्या समवेत आहेत. टॉप क्लास स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते आणि त्यांचा देखील नाव उल्लेख होणं फार गरजेचं आहे कारण की स्कोरर आम्ही नेहमी म्हणत असतो की बॅकबोन आहे कॉमेंटेटरचा कारण की ते जे सांगतात तेच आम्हाला सांगावं लागतं. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ ओव्हर. इकडे स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ लाईन, थोडंसं आता मिश्रण तुम्हाला पाहायला मिळतोय आणि ओव्हर नंबर 1चा खेळ कंप्लीट झालाय आणि 11 धावा दाफलकावरती. 3.5 मिनिटांमध्ये तुम्ही पहिलं नक्की षटक कंप्लीट केलं. संदीप पाटील सर आम्हाला सांगतात की 3 मिनिटांमध्ये तुम्ही एक षटक कंप्लीट केलेलं आहे. चला वेळ घेऊ नका. अजूनही तुम्हाला 12 मिनिटांमध्ये शेवटचे 2 षटक आता टाकायचे आहेत. अन्यथा तुम्हाला एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल 4थ्या ओव्हरमध्ये. हे पॅनलाइज आहे. हे पॅनल्टी करण्यात येईल तुम्हाला. आता ओव्हर नंबर 2 साठी कोणाला इन्व्हाइट करण्यात होतं. ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात नाईफ ज्यांनी चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक 1 मध्ये फार उत्कृष्ट गोलंदाजी. एक उत्कृष्ट गोलंदाज नाईफ 26 जर्सी क्रमांक तुम्ही पाहतात. ही जर्सी परिधान केली. एका बाजूला आपण जर पाहिलं महाड संघ म्हटलं तर आमच्या अर्सलान देखील नाक्षमध्ये घेतात. एपी लाईव्ह इव्हेंट्सचे प्रॉपर रायटर देखील आणि एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच ज्यांची ओळख राहिली. एका बाजूला आमचे ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात मेहमूद ऑन स्क्रीन. बॉलिंग मार्कवरती अब्दुल्ला आलेत. बाबा म्हणून नेहमीच ज्याची ओळख राहिली आहे. एक आमचे बाबा आहेत तर दुसऱ्या बाजूला बाबे आहेत. एकाच सेमध्ये खेळतात. नक्कीच सर्च होईल आणि एका बाजूला आमचे मुजम्मिल मौलाना देखील नाक्षमध्ये आहेत. मुजम्मिल देखील एक चॉकलेट बॉय ऑफ महाड म्हणून नेहमीच ओळख राहिली. बोलत यार ऑन गेम मॅच आपण नक्कीच वळतोय. पहिला बॉल ऑन टोस फटका दमदार आहे आणि पहिल्याच बॉल वरती सुरुवात केली आहे. ना आव देखा ना पाव देखा बाई. गेंद को सीधा सीमा रेखा पार बेजा आणि इथे सुरुवात षटकाराने केली आहे. काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती आपण पाहिलं तर अब्दुल्ला आहेत आणि पहिल्याच बॉलवरती त्यांचं स्वागत केलं या षटकारानं. बॅटिंग करत असताना अनसने मागच्या मॅचमध्ये देखील महत्वपूर्ण षटकार तिथे लगावला होता तरी देखील मॅच गमावली होती टीमने. हरकत नाही. हार जीत होत असते परंतु इथे बैक टू बैक दूसरा सेकंड इन रो बाय खींच के मारा है. इस मर्तबा तारा मंडल में भेजा है यह गेंद को सीमा पार 6 रन. चला बॉल सुपूर्द करायचा अजून कबड्डी. अफान बाय वरती आता जिम्मेदारी संपूर्ण सोपवली आहे. खास करून व्हॉलेंटियर्स त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं जे बॉल आणून देण्याचे काम करतात. आमचे अरविंद आय थिंक दिसतात. क्या बात आहे. अरविंद आज देखील इथे उपस्थित झाले. त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला जरूर मिळते. पूर्णपणे बॉल आणून देण्याचं काम ते फार महत्वाचं असतं. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत.
तिसरा येईल का नाही? तिसरा येणार नाही. इथे आपण पाहतोय आणि मी तर म्हणेन हा उकला आहे की काय, थोडंसं टायमिंग मध्ये थोडंसं चेंज. एक सिंगल नक्कीच मिळेल. 24 धावा फलकावरती 24. पुढचा बॉल पुनश्च एकदा वरती या. इकडे देखील आडवा बॅटने पारला स्ट्रोक या फिल्डर आहेत अस्लान. आणि क्या बात आहे, काय फिल्डिंग केली अस्लान पटेलने. कौतुक करावं लागेल, कौतुक करावं लागेल. टाळ्या वाजल्या पाहिजेत अस्लान साठी. वॉट फिल्डिंग अस्लान, काय फिल्डिंग. फ्लाइंग अस्लान तिथे पाहायला मिळाला. 2 धावा नक्कीच ऍड झाल्यात. पुढचा बॉल पुनश्च एकदा बॉल तयार. पुढचा बॉल स्लोवर, गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण थोडंसं केलं. मुझम्मल तिथे आलेत आणि इथे देखील एक सिंगल नक्कीच मिळते. या सिंगलच्या मदतीने दाफल एकदम पोहोचेल ते म्हणजेच 27 धावा. 26 धावा झालेल्या होत्या आणि आता एक सिंगल ऍड केली. आता शेवटचा बॉल आहे. 27 धावा दाफलकावरती लागले गेल्यात. मॅच ऑन आहे. इनिंग नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतो. बानकोट फेस्टिवल आहे आणि तब्बल 1 लाख रुपये धनराशी तुम्हाला पाहायला मिळते. वसीमभाई पळकर यांच्या माध्यमातून ते पुरस्कृत करण्यात आलंय. आणि जे सेकंड प्लेस आहे ते आपण पाहिलं तर एप्सको यांच्या माध्यमातून जे पुरस्कृत करण्यात आलं त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू की वसीमभाई फॅन क्लब इंडिया हे नेहमीच सातत्याने चर्चेत राहिलंय. हे नाव प्रचलित झालं अख्ख्या जगभरात. आणि आता ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट झाला. 28 धावा दाफलकावरती पाहायला जरूर मिळतात. रनअप इक्वेशन आपण जर पाहिलं तर तुम्हाला चेंजेस नक्कीच पाहायला मिळतील. येणाऱ्या आता 12 बॉल आहेत आणि गरज असणारी ती म्हणजे 37 धावांची. 12 बॉल 37 धावांची गरज या मैच मध्ये. आने वाले 12 गेंदे शेष है और 37 रनों की जरूरत है मैच में. सहारा ड्रेजिंग आणि एप्सको यांच्या माध्यमातून जे सेकंड प्राइज आहे तब्बल 50,000 रुपये जे पुरस्कृत करण्यात आले या स्पर्धेसाठी. तदनंतर जे प्रथम क्रमांक वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया वसीमजी पारकर यांच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं तब्बल 1 लाख रुपये धनराशी आणि चमचमणारी क्लीन अँड क्लिस्टर ट्रॉफी तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आपण जर पाहिलं तर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जे आकर्षक कॅप आहे ती सोनी लादूबाई अँड सन्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. तदनंतर जे पाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आले कालीमुल्ला उंदरे साहेब यांच्या वतीने त्यांचं देखील विशेष आपण आभार व्यक्त करू. क्या बात आहे, काय महाडकर फिल्डिंग करतात. कडक कडक फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. वा, कौतुक करावं लागेल. एका बाजूला अस्लान आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिला तर सफवानला तुम्ही का पाहतात फिल्डिंग करत असताना. टॉप क्लास फिल्डिंग. बॉल थियार पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3. ओ इकडे मिस फील्ड आपला तुम्हाला पाहायला जरूर मिळते. मिस समिंग स्ट्रोक. अखेर बॅटन बॉलचा इथे नक्कीच आपण पाहिलं तर संपर्क झाला आणि 22च्या माध्यमातून एक सिंगल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. 30 धावा दाफलकावरती आहेत. 30 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 3 चा खेळ नक्कीच चालू आहे प्रगतीपथावरती. वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया हे नाव चर्चेत आहे आणि थोड्याच वेळात वसीमभाई यांचं आगमन तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 1 लाख रुपये धनराशी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि भारताचा नव्हे तर संपूर्ण जगभरात ज्या नावाची चर्चा राहिली प्रत्येक कानाकोपऱ्यात वसीमभाई हे नाव प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांनी नाव कोरलं असं व्यक्तिमत्व म्हणजे वसीमभाई. थोड्याच वेळात त्यांचं आगमन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. षटकार तर मैदानात 7 मध्ये आलाय आणि धावफलक एकदम पोहोचलाय तब्बल 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन ए बोर्ड. 30 धावा धावफलकावरती होते परंतु षटकार आलाय त्यामुळे 36 धावा धावफलकावरती आहेत. 36. चला बॉल सुपूर्द करायचंय. एका बाजूला SS स्पोर्ट्स सांडवे, दुसऱ्या बाजूला इब्राहिम 11 महाड. या दोन्ही टीम्स मध्ये मॅच चालू आहे. रफ अँड टफ फाईट मैदानात आतमध्ये रंगतीये. 36 धावा तर धावफलकावरती आहेत. अजूनही रनअप इक्वेशन आपण पाहिला तर येण्याने 9 बॉल आणि 29 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 29 धावांची गरज आहे. बॉल तयार. अकबर जनाब मी विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इकडे फटका दमदार आहे. हवा के साथ साथ और घटा के संग संग टोकला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून A1 क्वालिटीचा ब्रँडेड सिक्सर षटकार. षटकार तर आलाय आणि आपण जर पाहिलं तर त्याच दरम्यान सुस्वागतम 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 या दरम्यान आपण पाहतोय वसीमजी पारकर अर्थातच वसीम वाई फॅन क्लब याचे
पुरस्कर्ते आणि ज्या नावाची चर्चा अखंड जगभरात राहिली आहे असं हे डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आणि ज्याने क्रिकेटला आपला धर्म मानणारा असं व्यक्तिमत्व आहे. मॅच 1 मिनिट थांबवायची आहे. त्यांची रॉयल एंट्री तुम्हाला नक्कीच पाहू शकतात. क्या बात आहे. वसीम भाई फॅन्स क्लब इंडिया, इंडियाचा झेंडा तुम्ही पाहतात नेहमीच सातत्याने पाठबळ राहिलाय आणि इंडियाचं नाव जगभरात जी चर्चा होत असते आमचे वसीम एजन्सी रॉयल एंट्री तुम्ही पाहताय त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वसीम भाई तब्बल 1,00,000 रुपये धनराशी या स्पर्धेसाठी ज्यांनी पुरस्कृत केली आहे या आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आगमन झालंय एक दमदार असं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला ज्यांनी धर्म मानलाय असं व्यक्तिमत्व म्हणजे वसीमभाई पडकर. तुम्ही पाहतात मैदानात जातमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं रॉयल एंट्री ज्यांची झाली आहे आणि वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया ज्या नावाची चर्चा अखंड जगभर तुम्हाला पाहायला मिळते आणि प्रत्येकाच्या खेळाडूला अगदी हवं असं वाटणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे वसीमभाई आणि त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वसीमभाई, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर तब्बल 1,00,000 रुपये फर्स्ट प्राइज ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्या तेच आमचे सन्मान्य आदरणीय वसीमभाई पडकर. वसीमभाई पडकर आपण पाहतोय वसीमभाई पडकर आणि त्यांच्या समवेत आमचे आसिफ अली मुकादम यांचे शुभ हास्य त्यांचं यथोचित मान सन्मान आपण करतोय. आमचे वज्जात नाडकर तिथे उपस्थित आहेत, आमचे फैसलभाई देखील इथे उपस्थित आहेत, इब्राहिमभाई देखील आहेत, इम्रान साहेब देखील आहेत आणि अगदी वेगळं मोमेंटो नक्कीच इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय जे देण्यात येतो. आमचे फौजा मापकर देखील इथे उपस्थित आहेत, संपूर्ण आयोजन कमिटी आणि त्यांच्या माध्यमातून आल्या यथोचित मान सन्मान त्यांचा विशेष सन्मान या व्यापीठाईस वरती नक्कीच करण्यात आलाय. क्या बात आहे. चेहऱ्यावरती स्माईल आहे, एक आठवण या बानकोटचं फेस्टिवलची नक्कीच राहणार आहे. मुख्य व्यासपीठावरती या वसीमभाई आपला मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. नेहमीच आपण पाहत आलोय एक दमदार असती आणि दिलो धडकन सर्वांची जान आमचे वसीमभाई. मनपूर्वक स्वागत आहे वसीमभाई, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे वसीमभाई. वेलकम. यस, मॅचला आपण करतोय सुरुवात. आज वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया हे नाव देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आज इन ऍक्शन मध्ये हा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे जरूर. वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया पोलादपूरवरून हा संघ आज दाखल होणार आहे आणि इन ऍक्शन मध्ये खेळताना जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. समीकरण आपण जर पाहिलं तर येणाऱ्या आता 7 बॉल 23 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज मेहमूद यॉर्कर किंग म्हणून नेहमी ज्या नावाची चर्चा राहिली आहे तोच गोलंदाज मेहमूदला तुम्ही पाहतात. यॉर्कर भले भले गार केलेत या गोलंदाजानं. बॉल होती यार, हाफ ट्रॅकर बॉल आहे. इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आता चकमा दिलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि धावफलक जाऊन थांबलाय ते म्हणजे 42 या धावसंख्येवरती. येणाऱ्या आता 6 बॉल आहेत आणि 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. डू आय डाय मॅच टीम बॅटिंग करत असताना एसएस स्पोर्ट्स सांडवे संघासाठी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर नक्कीच वसीमभाई उपस्थित आहेत.
12 मिनिटांमध्ये तुम्ही आपण जर पाहिलं असाल तर 3 षटक कंप्लीट केलेच. खरंच कौतुक करावं लागेल महाड टीमचं. मुख्य व्यासपीठावरती यस ऑन स्टेज आमचे वसीम भाई तिथे उपस्थित आहेत. त्याच्या बाजूला आपण पाहतो आमचे इब्राहिम भाई आहेत. आसिफ अली जरूर चर्चा करतात. त्यांच्या समवेत ते मुस्ताकिन देखील एक सारखाच कार्ड म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. आमचे पण पाहिलं तर वज्जात नाडकर देखील तिथे उपस्थित आणि फैजाजी नाडकर देखील इथे उपस्थित आहेत. संपूर्ण ऑनस्क्रीन तुम्ही पाहू शकतात. चर्चा चालू या स्पर्धेबद्दल. एक मोठी स्पर्धा म्हणून नेहमीच पाहिलं जातं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. मुख्य व्यासपीठावरती आमचे वसीम भाई आहेत ज्यांनी सातत्याने क्रिकेटला प्रोत्साहन केलं आणि या ॲक्शन रिप्ले ऑनस्क्रीन आपण पाहतोय. क्या बात आहे, काय गोलंदाजी केली आहे. अरसलान हे नाव चर्चेत राहिलंय. यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते. अरसलान पल्लव करा तुम्ही पाहतात. फटका तर चांगला. इकडे फिल्डर इकडे कोणी नाहीये आणि अखेर शोधला गॅप, लावला मॅप. बॉल जाईल सीमा पार. चौकार. भला भला गप बसतोय. लक्षात ठेवले का? बाप बापच असतोय. ती घडलंय तरी काय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. भाग मिल्का भाग ही स्थिती आणि अखेर विकेटचा पतंत पाहायला मिळेल. नऊचा कॉल होता त्यामुळे नऊची एक धाव आणि विकेट देखील मिळाली. फलंदाज होईल बाद. सबके अंदर जग है. पिच पे एंट्री फुल कॉन्फिडेंस के साथ. हर शॉट बोले भाई मैं हूं खास. बॉलर की स्पीड और बैट्समैन का क्लास. यहाँ हर मैच होता है एक नया ब्लास्ट. बैंकॉक फेस्टिवल वाइब भी अलग है हर दिन. यहाँ पे नया एक स्वैग है. बोले once more energy non stop. ये सिर्फ गेम नहीं ये एक फुल वाइब है. टीम पे टीम सब रेडी फॉर वॉर. जीत का जुनून और हार का क्या बात आहे. बानकोट फेस्टिवलचे संगीत तुम्ही ऐकतात. हे कार्निवल आहेत. आता येणारे फ्री हिटचा बॉल आहे. 3 बॉल आणि 11 धावांची गरज मैदानात जातमध्ये. बॉल तयार. अरसलान आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक हिट वरती बॅटर तयार आणि ते बॅटची लिडिंग एज. फ्री हिटचा बॉल होता. एक सिंगल तर मिळेल. मागे मुजम्मिल आहेत. बॉलला स्टॉप केलाय. इथे एक सिंगल पाहायला मिळते. येणारे आता 2 बॉल आहेत आणि 10 धावांची गरज आहे. रफ अँड टफ मॅच मैदानात आतमध्ये रंगतीये. कोणाच्या बाजूनी मॅच झुकणार आहे. सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये. चेहब अंतुले स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. येणारे 2 बॉल आहेत आणि 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. 2 बॉल 10. ओ इकडे पाहावं लागेल. अंपायर्स कॉल काय येतोय. मैदानाच्या आतमध्ये घडलंय तरी काय पाहावं लागेल. अंपायर्स कॉल काय. इस बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. आपण ते चेक करूयात. तर अंपायरच्या माध्यमातून संदीप पाटील सर आमचे इथे उपस्थित आहेत.
आणि ते चेक केलं जाईल, दूध का दूध, पाणी का पाणी. आणि इट इज अ व्हाईट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. चला रिव्ह्यू चॅलेंज तुम्ही करू शकत नाही अर्सलन, कारण की समोरच्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे प्रॉपर. इथे संदीप पाटील सर होते आणि त्यांचा निर्णय आलाय. चला अर्सलन थोडंसं आपण खेळाडू दाखवायची, मोठी स्पर्धा आहे. बघा पंचांचा निर्णय अंतिम आहे. अर्सलन चला आपण मैदानाचा रवाना व्हा. चला आपण खेळाडू आहेत आणि खेळाडूवरती दाखवायचे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे की भरपूर बाहेर होता. ऑनस्क्रीन सोहेल देखील इथे आहेत आणि इथे समीकरणमध्ये चेंज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. बघा बॅट्समन नंतर क्रॉस झालाय, हे देखील नोंद घ्या. चला आपण स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. अर्सलन थोडंसं सहकार्य करा. 2 बॉल आणि आता 9 धाव्यांची आवश्यकता तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल. भरपूर बाहेर आहे अर्सलन. चला वेळ घेऊ नका टीम महाड संघ, कारण की बघा रिलीजिंग पॉइंट नंतर तो सफल झाला होता थोडंफार. आपण ते चेक केलं आणि भरपूर बाहेरचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यामुळे वाईटचा निर्णय ते नक्कीच देण्यात आला. सक्सेसफुल देखील रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. चला मॅच देखील टफ आहे, मॅच देखील रफ आहे, आम्हाला देखील माहिती आहे. आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. पंचांचा रिस्पेक्ट करणं प्लीज विनंती आहे, तुम्ही करा, कारण की नेहमी सातत्याने शिस्त लावण्याचं काम ही स्पर्धा करत असते आणि त्यांना सन्मान देणं देखील गरजेचं आहे. 2 बॉल आणि 9 धाव्यांची गरज आहे. इथे सुपर ओव्हर पाहायला मिळेल का आजच्या दिवसामध्ये, कारण की येणारे 2 बॉल आहेत आणि 9 धाव्यांची गरज आहे. सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? मॅच जर इक्वल झाली, मॅच जर बरोबरच झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. या स्पर्धेची शिल्पकार तुम्ही पाहतात करत आणि अजून कमिटी त्यांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना आहे. जर मॅच बरोबरीस आली तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. येणारे 2 बॉल आहेत आणि 9 धाव्यांची गरज आहे. वसीम भाई देखील आनंद घेतात या स्पर्धेचा. आज अगदी तुम्ही पाहता टी शर्ट देखील घालून त्यांचा संघ देखील तुम्हाला इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळाला. वसीम भाई फॅन क्लब पोलादपूर इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. ओ इकडे डॉट बॉल आला. आता अखेर डॉटची सांगता मैदानात जात मध्ये ते करून दाखवलं अर्सलानं. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता, टप्पा पडला आणि तद्मध्ये आतमध्ये आलेला बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. आता शेवटचा 1 बॉल आहे आणि 9 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता चमत्कारच या मॅचला बदलू शकतो. जादूगरला स्मित म्हणून या मॅच मध्ये बोलवावं लागेल. 1 बॉल आहे आणि तब्बल 9 धाव्यांची गरज आहे. आय थिंक वसीमभाई देखील प्लॅनिंग साठी चालले, त्यांच्या टीमला प्रोत्साहन करण्याला मोटिवेट करण्याचं काम ते करत असतात नेहमीच. इकडे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट फटकाचा सजवलाय आणि इथे सामना फिनिश, सामना जिंकला टीम इब्राहिम 11 महाड या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन अर्सलन अँड टीम, अर्सलन कंपनी जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम चांदवे संघ, चांगला खेळ तुमचा देखील राहिला. हार्ड लक. थँक्यू डिझे, थँक्यू नवजोत पाजी. आपण नक्कीच टॉस साठी बोलूया. दोन्ही टीम्स एका बाजूला महाड, दुसऱ्या बाजूला श्रीवर्धन. चला इब्राहिम 11 महाड आणि त्याच्या अगेन्स्ट अब्दुल्ला 11. मी विनंती करेन आपण लगेच या श्रीवर्धन. चला टॉस आपण नक्कीच करतो आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत आणि टॉस देखील आपण करतोय. प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅचला इन्व्हाइट करूया, ज्यांनी विस्फोटक बॅटिंग केली. अगदी आपण जर पाहिलं तर 35 धावांची विस्फोटक इनिंगची साकार इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मैदानाच्या चौफेर बाजूला बॅटिंग अर्सलन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अर्सलन आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी